आवश्यकता आहे का? लक्ष्मण हाके. हे बघा, मी जरा तुमचं मला थोडासा एक 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 थोडा वेळ थोडा जास्त द्या. बोला. कारण बघा, भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी स्वातंत्र्याच्या भावनेतून तावून सुलाखून निघालेली जी नेते मंडळी होती, 60, 70 आणि 80च्या दशकामध्ये सुद्धा जे आमदार बनले, जे खासदार बनले, जे मंत्री बनले, जे विधानसभा अध्यक्ष बनले, ही माणसं हायली क्वालिफाईड होती, फ्लुएंट इंग्लिश बोलणारी होती. आता तुम्ही मला म्हणाल की इंग्लिश बोलणारी किंवा हायली क्वालिफाईड असणारीच माणसं राजकारणामध्ये सक्सेस होतात का? तर कमी शिक्षण झालेली माणसं सुद्धा खूप प्रभावीपणे काम त्यांनी या महाराष्ट्रात किंवा देशभरात केलेलं आहे. पण आताच्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये असो, विधान परिषदेमध्ये असो किंवा टोटल कायद्याच्या सभागृहामध्ये मग देश पातळीवर असो, आता मॅन, मनी आणि मसल या गोष्टींना डोळ्यासमोर ठेवून निवडणुका जिंकण्याचं कसब ज्या माणसांच्या अंगी आहे, अशा माणसांची चलती आताच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्राचं विधानसभेचं जिथं कायदा लिहिला जातो, जिथं सर्वसामान्य माणसांच्या हिताचं धोरण ठरवलं जातं, नीती ठरवली जाते, जिथं सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या बहुसंख्य वर्गाच्या दृष्टिकोनातून काही कायदे ठरवले जावेत, काही आडाखे बांधले जावेत, काही आढावा घेतला जावा, प्रभावीपणे योजना राबवल्या जाव्यात, या दृष्टिकोनातून कायद्याचं ज्ञान असणारी माणसं, त्याचबरोबर सामाजिक व्यवस्थेमधल्या लोकांची स्थितीगती माहिती असलेली माणसं त्या कायद्याच्या सभागृहात जायला हवीत. परंतु त्या विधानसभेमध्ये, त्या विधान परिषदेमध्ये तंबाखू म्हणणारी माणसं काय कुठल्या तोंडानं या महाराष्ट्रामधल्या लोकांना, नवीन पिढीला, तरुणांना व्यसनाच्या विरोधामध्ये बोलतील ते सांगा बरं. एका बाजूला रम्मी खेळणारा माणूस, एका बाजूला कृषी मंत्री पद म्हणजे ओसाडगावची पाटीलकी म्हणणारा माणूस त्या कृषी खात्याला काय न्याय देईल बरं? एका बाजूला सोशल जस्टिस, इनजस्टिस हे माहीत नसणारे अर्थमंत्री या महाराष्ट्राला लाभलेले आहेत. तुम्ही म्हणाल लक्ष्मण हाके, तुम्ही खूप मोठ्या माणसावर बोलताय आणि खमक्या असणाऱ्या माणसावर बोलताय, पण एका बाजूला या महाराष्ट्रामध्ये सोशल जस्टिस, इनजस्टिस माहीत नसणारा माणूस ज्यावेळी अर्थमंत्री पदावर बसतो, त्यावेळी आजारी पडलेल्या कारखान्यांसाठी आत्ताच्या अधिवेशनाबद्दल बोलतोय मी, आजारी